नमस्कार. बाबा तुम्ही सांगा, मुलीने काय काळजी घ्यायला पाहिजे आता लग्नानंतर? चांगलं राहिलं पाहिजे, बाकी काय आनंदात, सुखात, हो की नाही? मुलाला सांगा, काय विचारा, काय विचारायचंय ते. तब्येती चांगल्या सांभाळा, व्यवस्थित आणि बाहेर गेला तर आपल्या लवकर या बस. उशिरा येतो. एक दीडला आला होता गेल्या वेळेस, हे माझ्यावर चिडतात आणि नाही ते लोक. पण मुंबईत लवकर येतो, मग घरी उशिरा काय येतो लग्न ठरल्यापासून? ते मध्येच ना फिरायला जाते ना. होय बाबा, दोघांनी व्यवस्थित राहावं. हो ना. हो, बाकी काही इच्छा नाही? काय नाही. त्यांच्या काही आठवणी असतील लहानपणीच्या तर सांगा. ह्या दीदीचं लग्न झालेलं ना, तेव्हा हे महालक्ष्मीला निघालेले, म्हणजे आई पप्पा सगळे, आणि आम्हाला नेत नव्हते. तरी आम्ही असं मागे लागलेलो, म्हणजे जबरदस्ती यायचंय आम्हाला. मग आम्ही सगळे गेलो आणि हा तेव्हा तिसरीतच होता. आणि बसमधून उतरलो ना, सगळे असे चालायला लागलो पुढे बघून. ह्याच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. हा तिथेच विसरला, म्हणजे राहिलाच. पुढे 10-15 मिनिटं पुढे चालत गेल्यावर आनंद कुठे, आनंद कुठे. मग हिने विचारलं, मग सगळे मागे बघायला लागले तर तो नाहीच. मग आई ओरडायला लागली आम्हाला की म्हणजे गोंधळ केला म्हणून, म्हणजे तो विसरला. मग तो मिळेपर्यंत पण आम्हाला एकदम टेन्शन आलेलं. असं लहान होता ना, तिसरीतच एकदम. तिघीच्या पाठी झाला ना. मग म्हणलं तिचा लक्ष्मीचा महालक्ष्मीनं नेला. नाही परत चुकला असं नाही. परत आम्ही गेलो ना, म्हणजे मागे परत सगळे गेले तर तो तिथे आपलं बस स्टॉपच्या खांबावर असा खेळत बसलेला होता. एक मिनिट, कधी जर चुकामुक झाली तर बस स्टॉप वरती दिसणार तिथेच. अजून दीदी फार छान आहे, म्हणजे थोडं शांत स्वभाव आहे. तुला मिक्स व्हायला थोडासा टाइम लागतो, पण ती होते. अजून 2 मित्र आहेत आणि त्यांचे हे तिघही त्रिकूट लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत तिघही एकत्रच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या तिघांमध्ये आमचं म्हणजे माझे अहो यांचं आमचं पहिलं लग्न झालं. आता ह्यांची सेकंड बारी आहे. तर आम्ही कधी असं केलं नाही की की टाईम स्पेअर नाही केला फ्रेंड्सबरोबर. तर म्हणजे असं मला वाटतं की त्यांनी पण थोडाफार टाईम स्पेंड करावा फ्रेंड्स लग्नानंतर वेळ कमी करून जे गपचूप येतात आणि भेटून जातात, तसं आम्हाला पण कधीतरी सरप्राईज फ्रेंड्स लोकांनाही द्यायला पाहिजे, कळलं का? तर त्याच्यामुळे आणि आई वडिलांनाही असे सरप्राईजेस आवडतात, तर ते कधी विसरू नये असं मला वाटतं. नाही, नक्की. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर मॅरेज. आता खेळ खऱ्या खोट्याचा. ताई खूप छान बार्गेनिंग करते, म्हणजे कुठे जर खरेदीला गेली तर कमी जास्त जो दर करायचा असतो तो दर ताई छान करते. खरं की खोटं? खोटं. तुमचं काय म्हणणं आहे? खरं. खरं म्हणजे काय? म्हणजे आपण जर एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो तर म्हणजे जर ती वस्तू 5 रुपयाची असेल तर ती नक्कीच 6 रुपयाला घेऊन येणार, याची गॅरंटी. 6 रुपयाला? काय हो, का असं का करता? मला कोण बार्गेनिंग करूनच देत नाही कमी पैसे. कमी पैशाने म्हणजे तुम्ही करायचं म्हणजे असतं. बार्गेनिंग केलं ना तर ते लोक कमी करतच नाही. तुम्ही गेल्यावर हो, आणि इव्हन माझी दीदी गेली ना तर तिला लगेच करतात. तुमच्याशी वाईट वागतात ते. नाही असं मी म्हणलं, आपण जातो ना लगेच पुढे निघून, मग ते बोलवून घेतात, मला घेतच नाही. जा म्हणतात, जाईल तर बरी. बरं, पुढचं विधान. काही झालं तरी ताई अजिबात रडत नाही. खरं रडत नाही ना? हे अजून तर नाही रडली, थांब आता रडवेल. खोटं म्हणजे काय? म्हणजे तिला कोणी म्हणजे रस्त्यावर असं कोणीतरी लांबून कोणाची भांडणं चालली असतील तरी तिला आपलंच काय माहित नाही, उगाचच रडायला येतं. तिसरं विधान. ताई मनात काहीच ठेवत नाही, ती मनातलं लगेच सांगून मोकळी होते. खोटं. या नाही, सासूबाईने काय सासून म्हणेल तसं झेंडा रोवतात. तुमचं काय म्हणणं आहे? खोटं आहे. खोटं आहे? येस. का? तिचा तो स्वभावच आहे. लोकांना सगळ्यांना खुश ठेवणं तिला आवडतं, पण कुठे ना कुठेतरी त्या सगळ्यांना खुश ठेवतात ती कुठेतरी दुखावली जाते, पण ती लोकांना एक्सप्रेस करून दाखवत नाही. पण ते कळतं की कधी ती खुश आहे किंवा कधी दुःखी आहे ते. हो, कसं पण काय? तिने ते एक्सप्रेस करावं अशी माझी इच्छा. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असं म्हणत झी मराठीकडून एक छोटासा आहे आणि केप्र यांच्याकडून ही सदिच्छा.